पाणी तापवायला ठेवायचं, पाण्याला बादलीत टाकायचं आणि आंघोळ करून झाल्यावर कपडे घालायचे. एवढ्या उन्हाचं तू गरम पाण्याने आंघोळ करतो? एवढं गरम असताना घरी कधी थंड तर कधी गरम पाण्याने आंघोळ. म्हणजे थंड पाण्याने जर आंघोळ केलं तर आपला ब्रेन जो आहे ना तो एकदम शार्प होतो. माहितीये का तुला? बघ सायंटिस्ट बसलेले आहेत तिथं. आत्मा मालिक न्यूजमध्ये मी संपादक सागर आयरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 21 एप्रिलपासून आत्मा मालिकमध्ये संस्कार शिबिर सुरू झालं आहे. विद्यार्थी अध्यात्म कला कौशल्य या ठिकाणी शिकत आहे. मध्ये आपण जाऊन बघणार आहोत की विद्यार्थी कशा पद्धतीनं आत्मा मालिक संस्कार शिबिराचा आनंद घेत आहेत आणि विविध कौशल्य शिकत आहेत. आत्मा मालिकमध्ये संस्कार शिबिराचा आज दुसरा दिवस. कालपेक्षा आजचं वातावरण वेगळं होतं. सर्वांची ओळख झाल्यामुळे शिबिरार्थी विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीनं दैनंदिन ॲक्टिव्हिटी करताना दिसून आले. भल्या पहाटे उठून योग, ध्यान, सूर्यनमस्कार करत ताजेतवाने होऊन त्यांचा आवडता खमंग असा नाश्ता करून पुन्हा एकदा परिपाठासाठी हजर झाले. या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि कौशल्य याचं महत्त्व त्यांना सांगण्यात आलं आणि मग सर्व विद्यार्थी आपल्याला आवडणारं कौशल्य शिकण्यासाठी आपापल्या वर्गात हजर झाले. तर आपण आता आहोत आत्मनिवेदन या कक्षामध्ये, जिथं आत्मा मालिक शिबिराचे विद्यार्थी निवेदन शिकतायत. आपल्या समेत आहेत त्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय बोर्डे सर, जे त्यांना आत्ता अत्यंत तळमळीनं निवेदन कसं करायचं हे शिकत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आला शिबिरामध्ये, मजा येते ना? बेटा तू बरा सांग, शिबिरामध्ये तुला काय शिकायला मिळालंय? थँक्यू मला बोलल्याबद्दल, उठवल्याबद्दल. मला शिबिरामध्ये माझ्यात खूप बदलाव झाला आहे आणि सवय लागली आहे आपले स्वतःचे काम स्वतः करण्याचे. वय शिबिरमध्ये 5:30ला उठायचे सवय लागली आहे. योगा वगैरे खूप छान. आणि इथं मुले आल्यावर मजेत राहत आहे व समर वॅकेशन असं घरी राहिलं वाया जातं, तसं इथं आल्यावर ते शिकायला मिळत नाही, ते शिकायला मिळतं. स्विमिंग वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. क्रिकेट, इथं 8 प्रकारचे इव्हेंट पण होणार आहेत व खूप छान आहे. किंवा रात्री सगळे मजेत असे बोलत असतात खाली. जेवण वगैरे खूप छान आहे, चांगल्या क्वालिटीचं. व मला इथं राहायला वगैरे खूप आवडते. TV मोबाईलपासून लांब राहण्याची पण मदत झाली मला. काल रात्री 10ला झोपलो आणि सकाळी 5ला उठलो आणि मग 5ला उठून आम्ही खाली ब्रश वगैरे करून गेलो आणि योगा आणि ते थोडेसे तसले हे शिकवले योगाचे प्रकार. आणि मग सगळं झाल्यानंतर आम्ही वर आलो, आंघोळ केली आणि 7:30ला नाश्ता आला आणि नाश्ता खूप छान होता आणि चवीदार. काय होतं नाश्त्यामध्ये? काय होतं नाश्त्यामध्ये? आज हे होतं, डोसा होता. अच्छा, तर तुम्हाला सगळ्यांना नाश्त्यामध्ये आवडीचे पदार्थ मिळतात? हो. काय मिळतं? काल काय होतं नाश्त्यामध्ये? नूडल्स आणि पोहे होते. एकंदरीतच शिबिराचे विद्यार्थी खूप मजा करताय. महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले हे विद्यार्थी. बाळा तू कुठून आलाय? मी कर्जत, अहमदनगर. कर्जत तालुक्यामधून तो आलेला आहे आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं हा शिबिराचा इव्हेंट या ठिकाणी सुरू आहे. तर आता आपण आहोत आत्मा मालिक संस्थेच्या जलतरण तलावामध्ये. जो जलतरण तलाव हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आणि आत्मा मालिक संस्कार शिबिरामध्ये विद्यार्थी या ठिकाणी पोहण्याचा सराव करतायत, कौशल्य शिकतात. तर आपल्या समोर एक विद्यार्थी आहे. बाळा, एकंदरीत स्विमिंग पूल कसा वाटला तुला? स्विमिंग पूल खूप सुंदर आहे. इथं सगळे 2 फूटपासून ते 6 फूटपर्यंत एवढा मोठा स्विमिंग पूल आहे. अक्षरशः पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्विमिंग पूल मी कुठंच नाही पाहिला. क्या बात आहे. इथं आपले जे शिक्षक आहेत त्यांनी तुला काय शिकवलंय? इथं त्यांनी मला फ्लोटिंग, किकिंग, अजून डायव्हिंग पण शिकवली आहे. व्हेरी गुड. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे कौशल्य आहे स्विमिंग बाबत ते शिकवले जात आहेत. संस्कार शिबिरामध्ये आल्यानंतर तुला काय वाटतंय? आणखीन काय वेगवेगळे इव्हेंट तुला शिकायला मिळत आहेत? अजून इथं खूप सुंदर शिबिर आहे. मला अक्षरशः खूप आवडलं आहे. इथं जसं डान्स इव्हेंट आहे, ॲक्टिंग आहे, अँकरिंग आहे, अजून धार्मिक सुद्धा पण इथं खूप आहे. आणि अजून काय म्हणता, अजून ड्रॉइंग आहे, आत्मकला वगैरे, संगीत, डान्स खूप इत्यादी आहे. तुझं संपूर्ण नाव काय आणि तू कुठून आलायस? माझं नाव विराज विश्वास कवडे आणि मी कोपरगाव इथून आलो आहे.
तर आपण आता आहोत आत्मा मालिक संस्कार शिबिराच्या डान्स क्लासमध्ये. विद्यार्थी या ठिकाणी धमाल करतायत. तर आपल्यासोबत शिबिरातील एक विद्यार्थी आहे, सोबतच कोरिओग्राफर आदरणीय सिसोदिया सर आहेत. तर बेटा, एकंदरीत काय शिकवलं जातं डान्स क्लासमध्ये? डान्स क्लासमध्ये सर आधी आमची प्रॅक्टिस घेतात, ते डान्स करून दाखवतात आम्हाला, मग आम्ही त्यांचं बघून परत रिपीट करतो आणि मग नंतर ते काय करत नाही, मग आम्ही डान्स करतो. ते आमची प्रॅक्टिस घेतात, मग ते बघतात की आम्हाला येतंय की नाही येत असेल तर ते क्लिअर करतात जे स्टेप येत नाही ते. तर मग डान्स शिकायला मजा येते? शिबिरामध्ये मजा येते? सायंकाळी मनमुराद खेळून झाल्यानंतर रात्रीचं भोजन घेऊन कार्यक्रमासाठी हजर झाले. यावेळी शिबिराचा औपचारिक उद्घाटन कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरुण कुमार तिवारी सर, तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, सरचिटणीस हनुमंतरावजी भोंगळे साहेब, प्रकाशजी भट साहेब, विष्णुपंत पवार साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संकुलाचे सर्व व्यवस्थापक, प्राचार्य देखील उपस्थित होते. म्हणजे आपल्या मध्ये असणारी सबका मालिक आत्मा म्हणजे आपल्यामध्ये राहिलेली आत्मा. आणि बरोबर आहे. तू किती वाजता उठतो? 8 वाजता उठतो घरी, आणि इथं 5. मग 5 वाजता उठतो म्हणजे तुला आता पहिला संस्कार कोणता मिळायला लागलाय? काय सवय लागायला लागली? पहाटे 5 वाजता उठायची, आहे की नाही? मग ही पहाटे उठायची सवय तू घरी गेल्यानंतर चालू ठेवणार? तदनंतर विद्यार्थी आपापल्या हाऊसमध्ये गेले, छान असं पसायदान म्हणून झोपी गेले. तर शिबिराचा दुसरा दिवस अत्यंत जल्लोषात आणि मुलांना उपयोगी असा संपन्न झाला. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.